नमो नमः. आपण मागील पाठामध्ये 4 श्लोक पाहिले आहेत. आता या भागामध्ये आपण सुक्तीसुधामधील 5वा श्लोक पाहणार आहोत. 5वा श्लोक हा हितोपदेशमधून घेण्यात आलेला आहे. या श्लोकाचे वृत्त अनुष्टुप आहे. हितोपदेश नारायण पंडित यांनी लिहिलेला आहे. लहान मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी या ग्रंथाच्या माध्यमातून बोधकथा सांगितल्या जातात. तर याच ग्रंथातून हा श्लोक घेण्यात आलेला आहे आणि या श्लोकामध्ये एकतेचे महत्त्व सांगितले आहे की एकता जर असेल तर माणूस मोठे कार्य पार पाडू शकते. अल्पानामपि वस्तूनां संवन्ति कार्यसाधिका तृणे गुणत्व आपन्नै बंधन्ते मत्तदंतिनाम. तर अल्पानाम अपि एखाद्या वस्तूला कमी समजल्या जाणाऱ्या वस्तूंचा सुद्धा एकी झाली किंवा त्या सर्व वस्तू एकत्र आणल्या तर त्या मोठे संवन्ती कार्यसाधिका मोठे कार्य पार पाडू शकतात. हेच पटवून देण्यासाठी कवीनं सुंदर उदाहरण दिलेलं आहे की तृणै गुणत्व आपन्नै बंधन्ते मत्तदंतिना. तृणगुणत्वे, तृण म्हणजे गवताच्या एका काडीला कमी समजले जाते, परंतु याच अनेक काड्या जर एकत्रित आल्या तर एखाद्या हत्तीला सुद्धा त्या बांधल्या जाऊ शकतो. तो हत्तीसुद्धा म्हणजे एक काडी इतकी छोटी कमी समजली जाते, परंतु त्या जर एकत्रित आल्या तर त्या गवतांच्या काड्यांपासून हत्तीला सुद्धा बांधले जाऊ शकते. म्हणजेच याचा अर्थ की सर्वांनी जर एकत्र आले तर असाध्य कार्य साध्य होऊ शकते. असे एकतेचे महत्त्व या श्लोकामध्ये सांगितले आहे. 6व्या श्लोकामध्ये नहि कृतमुपकारं साधवो विस्मरन्ति विक्रमचरितातून घेण्यात आलेला आहे. या श्लोकाचे वृत्त मालिनी आहे. प्रथम वयसी पीतं तोयमल्पं स्मरन्त शिरसिंहित भारा नारिकेला नरानां ददति जलमल्पं स्वादमाजीवितान्तं नहि कृतमुपकारं साधवो विस्मरन्ति. प्रथम वयसी पीतं, सुरुवातीला नारळाच्या झाडाला जो व्यक्ती पाणी घालतो त्या पाण्याचे स्मरण ठेवून शिरसिंहित भारा, आपल्या डोक्यावर नारिकेला नरानाम, आपल्या डोक्यावर म्हणजे झाडावर तो नारळाचे ओझे आयुष्यभर वाहतो आणि ददति जलमल्पम स्वादमाजीवितांतम, आणि त्या नारळाच्या माध्यमातून त्या पाणी दिलेल्या व्यक्तीला तो आयुष्यभर गोड पाणी देतो. याचाच अर्थ नहि कृतमुपकारं साधवो विस्मरन्ति, केलेला उपकार हा सज्जन विसरत नाही. म्हणजेच आयुष्यामध्ये व्यक्तीने कृतज्ञ असावं, कृतघ्न असू नये. कुणीही केलेल्या उपकाराची जाणीव असली पाहिजे. हेच या श्लोकामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आयुष्यामध्ये असे अनेक गुण अवलंबण्यासाठी या सुक्तीसुधांचा आपल्याला उपयोग होतो. आता या सुक्तीसुधामधील शेवटचा श्लोक म्हणजे 7वा हा हास्योक्ती आहे आणि या श्लोकाचे वृत्त अनुष्टुप आहे. हास्योक्ती, या श्लोकामधून विनोदाची निर्मिती होते. म्हणजेच काही व्यक्तींना प्रसिद्धी मिळवण्यासाठी काहीही ते करतात. प्रसिद्धीचा हव्यास ज्या व्यक्तीला असतो ते काहीही करून प्रसिद्धी मिळवतात. हेच या श्लोकातून सांगण्यात आलेलं आहे. घटं भिंद्यात पटं छिंद्यात कुर्याद्रासबरोहणं येन केन प्रकारेण प्रसिद्धः पुरुषो भवेत. घटं भिंद्यात घडा फोडावा, पटं छिंद्यात कपडे फाडावे, कुर्याद्रासबरोहणं गाढवावर बसून बसावं, येन केन प्रकारेण, या ना त्या प्रकाराने पुरुष हा प्रसिद्ध होतो. म्हणजेच कपडे फाडावे, घडा फोडावा, गाढवावर बसावं, काहीही करावं, काहीही करून मात्र पुरुषांना प्रसिद्धी मिळावी. या श्लोकातून की प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक काहीही करू शकतात. तसे हे एकूण 7 श्लोक आहेत.
पहिल्या सुक्तीसुधामध्ये विद्याविहीन पशु विद्येशिवाय व्यक्तीचे जीवन हे पशु समान आहे. तर दुसऱ्या श्लोकात न्यायात पतः प्रविचलन्ति पदम न धीरः, धैर्यशील व्यक्ती न्यायाचा मार्ग कधीही सोडत नाही. मौनम सर्वार्थ साधनम, मौन हे सर्वात श्रेष्ठ साधन आहे. किंवा मौन धारण केलं तर वादविवाद होऊ शकत नाही, म्हणून मौन बाळगणे गरजेचे आहे. तर चौथ्या श्लोकामध्ये क्रियासिद्धी सत्वे भवती महतां नोपकरणे, क्रियासिद्धी सत्वे भवती, क्रियाशील व्यक्ती हा उपकरणावर साधनावर अवलंबून राहत नाही, तो आपलं कार्य सिद्धीस नेतो किंवा आपलं कर्तृत्व हे करीत असतो. पाचव्या श्लोकामध्ये संवंती कार्य साधिका, या श्लोकामध्ये युनिटी इज द स्ट्रेंथ, एकतेचे महत्त्व सांगितले गेलेले आहे की एकता जर असेल तर असाध्य कार्यसुद्धा साध्य होऊ शकते, म्हणून एकता असणं गरजेचं आहे. तर 6व्या श्लोकामध्ये खूप सुंदर संदेश देण्यात आलेला आहे की नहि कृतम उपकारम साधो विस्मरन्ति, केलेला उपकार हा व्यक्ती कधीही विसरत नाही किंवा विसरू नये. आपल्या आयुष्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्यावर कुणीतरी मदत केलेली असते, त्या मदत केलेल्या व्यक्तीला आपण कधीही विसरू नये. आणि शेवटच्या श्लोकामध्ये 7व्या श्लोकामध्ये विनोदाची निर्मिती करण्यात आलेली आहे की प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक काहीही करू शकतात. हेच या श्लोकामध्ये सुक्तीसुधांच्या माध्यमातून मुलांना जीवन जगण्यासाठी अनमोल संदेश सांगण्यात आलेला आहे. म्हणूनच सुक्तयः नाम सुवचनानी असे म्हटलेले आहे. आणि या सुक्तींचा उपयोग आपण लेखनामध्ये भाषणामध्ये प्रभावीपणे करू शकतो. या सुक्तींच्या पठनाने वाचनाने आपले भाषा वाक्चातुर्य आपलं वाढतं, बोलण्यातील चातुर्य वाढतं.